नमस्कार मंडळी. आज आपण शेवग्याच्या शेंगांचं सूप बनवणार आहोत. त्याकरता एक 3 शेंगा घेतल्यात, आपण सोलून घेतल्यात. ह्या शेंगा आपल्याला कुकरला लावायच्या आहेत. मंडळी, सूप बनवण्याकरता आपण शेवग्याच्या शेंगा उकडून घेतल्या आहेत. 2 लसूण पाकळी, 1 हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदिना थोडा, अर्धा टोमॅटो, अर्धा कांदा आणि मक्याचे कणसाचे थोडेसे 20-25 दाणे आणि काळे मीठ, साधे मीठ आणि चाट मसाला एवढं साहित्य घेतले. शेंगा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत. सगळे साहित्य आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे सूप आपण मिक्सरला फिरवून घेतलं आहे. आपण त्या गाळणीने गाळून घ्यायचं आहे, जेवढा होईल तेवढा. आपण म्हणजे शेवग्याच्या शेंगाच्या सूपाकरता जे साहित्य घेतले ते सगळं मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे आणि ते गाळून पण आपण घेतलेलं आहे. आता आपल्याला त्याला थोडीशी उकळ द्यायची. म्हणजे आपण थोडं 2 थेंब तूप टाकलं आहे, त्यावर मका परतून घ्यायची आहे. आणि आपल्याला जे आपण काळे मीठ घेतलं आहे, सफेद मीठ घेतलं आहे, चाट मसाला हे पण त्यावर करायचं आणि तूप टाकून घ्यायचं आहे. थोडंसं परतलं की आपल्याला सूप टाकून द्यायचं आहे त्याच्यामध्ये. आणि याला एक उकळी चांगली काढायची आहे. आणि सूपला आपल्या उकळी आली आहे, ते आपलं तयार झालेलं आहे सूप. आपल्याला गॅस बंद करायची आहे. म्हणजे सूप आपले शेवग्याच्या शेंगांचं तयार आहे. आपण ते वाढून पण घेतलं आहे. याची चांगली चव आहे. तुम्ही एकदा ट्राय करा. सोपी आणि पौष्टिक रेसिपी अशी आहे. धन्यवाद.